राज्य शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार आणि शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते आहे. पहिल्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रतीक्षाधीन यादीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी दुसरी फेरी सुरू करण्यात येणार आहे. या फेरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आरटी प्रवेश पोर्टलवर उपलब्ध माहितीनुसार निश्चित कालावधीत संबंधित शाळेत आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. मुदतीत प्रवेश निश्चित न केल्यास संबंधित जागा पुढील पात्र विद्यार्थ्याला उपलब्ध करून दिली जाईल. पालकांनी प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली कागदपत्र, निवासाचा पुरावा, जन्मनोंद प्रमाणपत्र, आधार कार्ड तसंच शासनानं निर्देशित केलेली इतर कागदपत्र तयार ठेवावीत. शिक्षणाचा अधिकार प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे. आरटी प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांपर्यंत पोहोचते. प्रतीक्षाधीन यादीतील दुसऱ्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी विहित मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केलं आहे.